लोकनायक साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त आज अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्यात आले। यावेळी आंबेडकरी चळवळीतील भाई कैलास सुखधाने, ज्येष्ठ नेते सोपानराव देवाजी, तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, युवा नेते संदीपदादा गवई, माजी नगरसेवक सुरेश मानवतकर, संपादक रवींद्र वाघ, समाधान साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विजय खिल्लारे, पत्रकार तथा शाहीर देवानंद वानखेडे, लहूशक्तीचे संदीप कांबळे, ज्योती इंगळे, लताबाई ताकतोडे, तालुका अध्यक्ष लहूशक्ती राजू आवारे, आशू मानवतकर आदी चळवळीतील अनेक नेते उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक DS वाघ सर हे होते। यावेळी वंचित पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दीपक पाडमुख यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी देखील साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले। शाहीर पवार यांनी यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर पोवाडा सादर केला। कार्यक्रमाचे संचालन रवींद्र वाघ यांनी तर आभार तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांनी मानले। ठिकाणी होतं मला आपण अण्णाभाऊ साठे किंवा बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज महापुरुषांच्या जयंत्या आपण कशासाठी साजऱ्या करतो, तर त्यांच्या कार्याचा उल्लेख, त्यांच्या कार्याने जे कार्य त्यांनी केलंय त्या नवीन पिढीला त्या ठिकाणी माहिती व्हावं म्हणून आपण अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत असतो, महापुरुषांची जयंती साजरी करत असतो। परंतु आता अलीकडच्या काळामध्ये अण्णाभाऊ साठेंची जयंतीच्या दिवशी अण्णाभाऊ साठेंनी केलेलं कार्य, त्यांनी केलेला संघर्ष, त्यांनी केलेलं लिखाण या सगळ्या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे अशी अपेक्षा सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी असते। परंतु अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं दुर्दैवानं हे होताना दिसत नाही। तर त्या ठिकाणी आपापल्या वेगळ्या पद्धतीनं एक राजकारणाच्या माध्यमातून, काही आणखी कुठल्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार केलं जातं आणि अण्णाभाऊ साठेंचा विचार जो समाजात रुजायला पाहिजे तो मात्र रुजवला जात नाही। आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंचा उपयोग, अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचा उपयोग हा राजकारणासाठी जास्त प्रमाणामध्ये केला जातो हे सांगताना मला या ठिकाणी फार मोठं दुःख होतंय। परंतु आपल्या सगळ्यांना माहित आहे की जयंतीच्या निमित्तानं का होईना अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याजवळ या ठिकाणी मंडळी येते आणि अण्णाभाऊ साठेंचा हार घालून त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंच्या विचाराचा गवगवा आपण सगळे लोक करत असतो। मित्रांनो, समाधान साठे यांनी सांगितलं आणि सोपानदादा यांनी सांगितलं की अण्णाभाऊ साठेंचा जन्म 1920 रोजी झाला। ते वाटेगाववरून मुंबईला गेले, ते 14व्या वर्षी मुंबईत गेले, 15व्या वर्षी त्यांनी त्या ठिकाणी कामगार म्हणून काम करायला सुरुवात केली, 16व्या वर्षी त्यांनी दलित युवक संघाची स्थापना केली, 18व्या वर्षी त्यांनी त्या ठिकाणी कॉम्रेड डांगे आणि त्यांची भेट झाली आणि अण्णाभाऊ साठे कम्युनिस्ट पक्षामध्ये त्या ठिकाणी सहभागी झाले। एवढ्यावर अण्णाभाऊ साठे थांबले नाही, तर अण्णाभाऊ साठेंनी 1942च्या चलेजावच्या आंदोलनामध्ये अण्णाभाऊंनी भाग घेतला। अण्णाभाऊंनी 19च्या चलेजावच्या आंदोलनामध्ये भाग घेतला म्हणून त्यावेळेस त्यांच्यावर केसेस झाल्या आणि अण्णाभाऊंना जेलमध्ये त्या ठिकाणी पाठवावं लागलं। मित्रांनो, अण्णाभाऊ साठे जेव्हा मुंबईमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करायला जेव्हा त्यांनी सुरुवात केली त्यावेळेस मुंबईमध्ये 4 चळवळी होत्या। पहिली चळवळ होती काँग्रेसची चळवळ, दुसरी चळवळ होती जनसंघाची चळवळ, तिसरी चळवळ होती कम्युनिस्टांची चळवळ आणि चौथी चळवळ होती बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ। तर अण्णाभाऊ साठे यांनी काँग्रेसची चळवळ नाकारली, अण्णाभाऊंनी जनसंघाची चळवळ नाकारली आणि अण्णाभाऊ कम्युनिस्ट विचाराच्या चळवळीमध्ये सहभागी झाले। कम्युनिस्ट पक्षामध्ये अण्णाभाऊ गेले। अण्णाभाऊ कम्युनिस्ट पक्षामध्ये गेले म्हणजे काय केलं, तर अण्णाभाऊंनी मार्क्सवाद त्या ठिकाणी स्वीकारला आणि मार्क्सवाद काय सांगतो, तर मार्क्सवाद सांगतो की धर्म ही आफूची गोडी आहे आणि अण्णाभाऊंनी धर्माला त्या ठिकाणी नाकारला। आज धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर अशा प्रकारचं थैमान या देशामध्ये घातल्या जात आहे। परंतु त्या काळामध्ये अण्णाभाऊंनी धर्म नाकारला होता आणि अण्णाभाऊंनी हा सगळा जो समाज आहे या समाज एकत्रित करण्याचं काम अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून केलं। आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपण अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीमध्ये सांगत असताना समाधान साठेंनी सांगितलं की पुरस्कार त्यांना मिळाला नाही, पण अण्णाभाऊंना पुरस्कार मिळाला नाही म्हणून अण्णाभाऊ नाराज झाले नाही। त्यांनी कधी पुरस्काराची तमा या ठिकाणी केली नाही। बाई माझी करंगळी मोडली ग ही लावणी लिहिणाऱ्या गदी मांडकुळकरांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळतो, पण जगबदल घालून गाव
सांगून गेले, मला भीमराव लिहिणाऱ्या अण्णाभाऊ साठेंना या ठिकाणी वंचित ठेवल्या जातं. ज्या पद्धतीनं अण्णाभाऊ साठेंना वंचित ठेवल्या गेलं, त्याच पद्धतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील त्या काळच्या सरकारनं अनेक वेळा त्या ठिकाणी दुर्लक्षित करण्याचं काम केलेलं आहे. जेव्हा जेव्हा बाबासाहेब आंबेडकर असो, अण्णाभाऊ साठे असो, यांनी आपल्या स्वतंत्र विचाराने काम करायला या देशामध्ये सुरुवात केली होती आणि त्यावेळेचे तत्कालीन राज्यकर्ते या दोन्ही महापुरुषांच्या विरोधात त्या ठिकाणी काम करत होते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्शवाद आणि बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंनी घेतला. आज आपण पाहतो आहोत की त्या काळामध्ये जेव्हा आपल्याला मताचा अधिकार नव्हता, त्यावेळेस आपल्याला सवलती नव्हत्या. बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रज गोलमेज परिषदेमध्ये जेव्हा हक्क आपल्याला मिळून आणले, स्वतंत्र मतदारसंघाचे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गीयासाठी, मग त्यामध्ये महार असतील, मातंग असतील, चर्मकार असतील, जो तत्सम समाज मागासवर्गीय आहे, त्या मागासवर्गीयासाठी स्वतंत्र मतदारसंघ बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांकडून भांडून आणले. आणि जेव्हा बाबासाहेब भारत देशामध्ये आले तर त्यावेळेस अण्णाभाऊ साठेंना त्या ठिकाणी आनंद झाला की बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं मोठं काम या मागासवर्गीय समाजासाठी केलेलं आहे, मताचा अधिकार मिळवून घेतलेला आहे, स्वतंत्र मतदारसंघ त्या ठिकाणी भांडून आणलेले आहेत. पण जेव्हा स्वतंत्र मतदारसंघ भांडून आणले तर या ठिकाणी इथला मागासवर्गीय संसदेत त्या ठिकाणी बसल, गांधीजींनी त्याला विरोध केला. पुणे ते उपोषण येरवड्यामध्ये सुरू केलं आणि मागासवर्गीयांना स्वतंत्र मतदारसंघ देऊ नका अशा पद्धतीच्यासाठी गांधीजींनी उपोषण सुरू केलं. आणि स्वतंत्र मतदारसंघांना मिळताना तडजोड झाली आणि त्या ठिकाणी आपल्याला राखीव मतदारसंघावर आपल्याला त्या ठिकाणी समाधान त्या ठिकाणी मानावं लागलं. आणि म्हणून हे बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार आपल्याला दिलेला आहे, स्वतंत्र आपल्याला निवडणुकीमध्ये उभा राहण्याचा अधिकार दिलेला आहे. एवढं मोठं काम बाबासाहेबांनी केलं आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा अभिनंदन आणि बाबासाहेबांचा गुणगौरव अण्णाभाऊ साठेंनी त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्या गाण्यातून, आपल्या कवनातून केला होता की हे वंदन तुम्हा भीम भास्करा, MA PhD तुम्हा डॉक्टरा, खंडोबा म्हसोबांना दिली सोड चिठ्ठी आणि डॉक्टर भीमराव तुमच्याचसाठी, अशा पद्धतीचा गौरवगीत देखील अण्णाभाऊ साठे यांनी त्या काळामध्ये लिहिलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा स्वाभिमान आणि नंतरच्या काळात त्यांनी कम्युनिस्ट विचार सोडून देऊन आंबेडकरी विचारावर काम अण्णाभाऊ साठेंनी त्या ठिकाणी सुरू केलं. आणि आपली फकीरा नावाची कादंबरी जी देशामध्ये आणि त्यांच्या सर्व उत्कृष्ट जी कादंबरी होती ती बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीला त्या ठिकाणी त्यांनी अर्पण केली. अशा पद्धतीच्या अनेक घटना आपल्याला या ठिकाणी. कायदा लाईव्ह बातमीसाठी मेहकर तालुका प्रतिनिधी विजय माने.